सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 198 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुन रावांच्या बेडरूममध्ये सगळं शांत शांत झालं होतं. आशूसुद्धा शांत झोपला होता आणि आशूच्या बाबांची एवढ्या महिन्यांची तगमगसुद्धा शांत झाली होती. शेवटी त्यांची नांगी जिरली होती ना. आणि मग हळूच चैतन्य उठला आणि म्हणाला, अर्जुन पुन्हा आत गेला ना, का घराच्या बाहेर गेला? राहुल म्हणाला, आत गेला आणि बाहेर पण आला असेल त्याचा रम्य प्रवास करून. आणि खरंच की काय, असं म्हणून चैतन्य त्याच्या दरवाजाजवळ गेला आणि कानोसा घेऊन म्हणाला, राहुल, सगळं शांत झालेलं दिसतंय. तुला काय वाटतं, या बेण्यानं काय केलं असेल? आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असेल का? गाणी तर ऐकायला येत होती. राहुल म्हणाला, आपलाही प्लॅन सक्सेसफुल झाला असणार नाही असं नाही. आपण लावलेल्या कळीनं अर्जुनरावांच्या तोंडचं पाणी नक्कीच पळालं असणार. म्हणून तर बाहेर येऊन बसला होता चिडचिड करत. नाहीतर तो बाहेर येईल का? पण तो सुद्धा सक्सेसफुल झाला असणार. त्याने त्याचा गेम नक्कीच पूर्ण केला असेल. अर्जुनराव आहेत ते, फटकेबाजी केल्याशिवाय शांत बसणार नाहीत. आता अभि तर झोपला होता. आता तो जी काही गंमत झाली असेल ती सकाळीच ऐकणार होता. आणि इतक्यात सचिन म्हणाला, यार हा अभिपन्ना, राहुल याला घे बरं तुझ्या साईडला झोपायला. घोडा नुसता म्हणतो की मी सुधारलोय, पण बेनं कसलंच सुधारलं नाही. राहुल म्हणाला, का आता काय झालं? निवांत तर झोपलाय की तो. आता कुठे हात लावला त्यानं तुला? आणि सचिन म्हणाला, बॅड टच केला गाढवानं मला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं त्यानं. आणि मग राहुल म्हणाला, मग जा बोंबलत रस्त्यावर आणि बोंब ठोक, तुझा विनयभंग झाला म्हणून. तसा चैतन्य खूप हसला आणि सचिन नाराज झाला. राहुल म्हणाला, आता झोपतो ना आपण सगळे एकत्र, एवढं तर होणारच. मला तर वाटतं की आज तुला मयूराणीऐवजी अर्जुनरावांच्या जबड्यात द्यायला हवं होतं. त्यांची पहार खूपच तापली होती ना. मग काय केलं असतंस? तसं सचिननं घाबरूनच ब्लँकेट अंगावर घेतलं आणि गुपचूप झोपला आणि म्हणाला, नको नको. मग अभि परवडला, अर्जुन नको. मग राहुल म्हणाला, चैतन्य झोप, आता जे काही असेल ते सकाळी बघू. सकाळी जायचं आहे ना, का राहणार आहेस अजून इथंच? चैतन्य म्हणाला, राहण्याची तर फार इच्छा आहे रे, पण आता खूप दिवस झालं मीही रिकामा झालो नाही. माझी पण नांगी वळवळ करायला लागली आहे. आणि राहुल म्हणाला, माझी पण. तसे दोघेही फार हसले आणि झोपले. आता इकडे आतमध्ये अर्जुनरावांच्या बेडरूममध्ये अर्जुन मयुरी दोघंही झोपले होते. अर्जुनसुद्धा एक हात आणि एक पाय तिच्या अंगावर टाकूनच झोपला होता. आणि आता प्रेग्नन्सीच्याही अगोदर जसे झोपायचे तसे अर्जुनराव झोपले होते, त्यांच्या मयुराणीला मिठीत घेऊन. पूर्ण तिला जेरबंद करून टाकून झोपायचा तो. तिला तसूभरसुद्धा हलू देत नसायचा मिठीतून. आणि त्याची झोपण्याची आवडती स्टाईल म्हणजे तिच्या पाठीमागून तिला चिकटायचं, एक हात तिच्या छातीवर टाकायचा, एक पाय पूर्ण कमरेपासून तिच्या कमरेवर टाकायचा, तिची पाठ पूर्ण छातीला चिकटवायची. असं वाटतच नाही की दोन माणसं झोपलेत की काय, इतका तो तिला आवळून झोपायचा. ती प्रेग्नंट राहिली आणि आता तिच्या अंगावर पाय टाकणंसुद्धा मुश्किल झालं होतं. आणि आता ती पूर्ण रिकामी झाली होती. आणि अर्जुनरावांचे पूर्वीचे मखमली, गुलाबी आणि सुगीचे दिवस परत आले होते. आता पहाटे पहाटे नेहमीच्या सवयीप्रमाणे मयूरला जाग आली. दोघेही बापलेक गाढ झोपले होते. एकाची रात्री रडारड चालू होती आणि दुसऱ्याची चिडचिड चालू होती. तिचं अंग पूर्ण जोखडून गेलं होतं अर्जुनरावांच्या झंझावाती प्रणयानं आणि मिठीच्या कैदेत असण्यानं. आणि तिने हळूच त्याच्याकडे तोंड केलं आणि पुन्हा त्याची ती रात्रीची तगमग आटवून तिला थोडं हसायलाच आलं. सगळ्यांच्या हनीमूनची वाट लावताना कशी गंमत येत होती. आणि आता स्वतःच्या हनीमूनची वाट लावली तर किती तो चिडचिडेपणा केला स्वारींनी. पण खरंच हनीमून सारखाच झाला. इतक्या दिवसांची आतुरता लागली होती आणि लग्नाचा घाटलेला सगळा घाट सक्सेसफुल झाला. रॉयल अर्जुनरावांचं रॉयल आणि हटके लग्न झालं आणि हटके रोमॅन्स आणि हनीमूनची हटके वाटसुद्धा लागली. शेवटी ते टोळीचे मुकादम होते, या वात्रट विद्यापीठाचे कुलगुरू. त्यांचा मान खूप मोठा होता ना. आणि मग तिने हळूच तिचे ओठ त्याच्या कपाळावर टेकवले
तसा तो ओठांच्या कोपऱ्यात थोडासा हसला आणि तिने हळूच त्याचा पाय आणि हात तिच्या अंगावरून काढला आणि तिथून निघणार इतक्यात त्यानं तिला पुन्हा कमरेत हात टाकून तशीच मागं घेतली आणि तिच्या उघड्या पाठीवर किस करू लागला. ती थोडी हसली आणि म्हणाली, "ओहो, उठू द्या ना, 5:30 वाजले." तो म्हणाला, "नवीन नवरी आहेस तू आणि तिला नवऱ्याच्या मर्जीशिवाय हालायचं नसतं." ती म्हणाली, "ओहो, उठू द्या ना, कामं पडलीत." आणि अर्जुन म्हणाला, "मयू, तू उशिरा उठली म्हणून तुला जाच करायला तुझी सासू आहे का इथं? नाही ना? मग का उगीच घाई करतेस?" ती म्हणाली, "अहो, तुमचे मित्र आहेत ना बाहेर सगळे, ते काय म्हणतील? त्यांनाही आज त्यांच्या घरी जायचं असेल, त्यांच्या चहा नाश्त्याचं बघायला नको का?" तो म्हणाला, "ते घेतात ग त्यांच्या हातानं. त्यांचा पाहुणचार करायला ते काही पाहुणे थोडीच आहेत का? सगळे रुळले आहेत आता. घेतील हातानं, खातील आणि जातील, नाही तर बसतील बोंबलत. तू कशाला काळजी करतेस?" "अहो, पण बरं दिसतं का ते?" अर्जुन म्हणाला, "आणि माझ्या मिठीतून अशा गोड प्रसंगी निघून जाणं तुला बरं दिसतं का?" "तसं नाही हो, पण..." असं म्हणून आता ती आणखीन काही बोलायला जाणार इतक्यात त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिच्या ओठांमधील मध पहाटे पहाटेच टिपू लागला आणि हळूच म्हणाला, "मयू, जीभ दे ना." आणि ती लाजली. रात्री तर खूप काही करायची इच्छा होती, पण वेगळं काही करायला जमलंच नाही. पण आता इथून पुढे वेळच वेळ आहे. आता कोणीच वाट लावणार नाही आपली. ती भूतही शांत झाली असं म्हणून त्यानं तिची जीभ तोंडात घेतली आणि चोखू लागला आणि आत आत ओढू लागला. आता तो तिच्या घशातून तिची जीभ ओढून काढेल की काय असं तिला वाटलं. आणि अर्जुन आता बेभान झाला होता आणि आता तर जास्त कष्ट पण नाही करावे लागले. ती पूर्ण ओपनच होती आणि तो सुद्धा. आणि तो तिच्यावर आला आणि पुन्हा एकदा जोरदार प्रणयाची वरसात करत तो तिला तृप्त करत होता. आता त्याला घामाच्या धारा लागल्या आणि मयुरीसुद्धा उसासे टाकू लागली आणि पुन्हा एकदा अर्जुनराव तिला मिठीत घेऊन झोपले. तिचीही पुन्हा एकदा झोप लागली. थोड्याच वेळात आशूची चाहूल लागली आणि आता तिला उठणं भाग होतं. मग पूर्ण उजाडलं. सकाळ झाली. आज सगळे जरा उशिराच उठले होते. अर्जुनरावांच्या लग्नाचे सगळेच विधी सागर संगीत करून, विधिवत लग्न करून हनीमून झाला आणि सगळे कंटाळले होते. अर्जुनरावांचा थकवा तर गेला होता, पण बाकीच्या रॉयल मेंबर्सचा थकवा अजून गेला नव्हता, कारण त्यांना त्यांचा एकांत मिळाला नव्हता. राहुल म्हणाला, "अर्जुनच्या बेडरूममध्ये अजून सूर्याने डोकावलं नाही बहुतेक. आज उठतोय की नाही तो? निघायचं आहे ना आपल्याला?" तसा अभि म्हणाला, "हो, पण त्याला विचारल्याशिवाय गेलं तर चिडेल ना तो. आपण आणखीन थोडं थांबूया, नाहीतर त्याचा दरवाजा वाजवूया." चैतन्य म्हणाला, "आता झाला ना हनीमून, मग अजून काय करतोय आत तो? का 100 राऊंड पूर्ण करूनच बाहेर येणार? आता काय दुसरं पोरगं होईपर्यंत थांबायचं की काय आपण? मला तर वाटतंय की हा भाड्या गुड न्यूज घेऊनच बाहेर येणार." आणि इतक्यात अर्जुन बाहेर आला तर सगळे नाश्ता करत बसले होते. त्याच्या मागे मयुरीसुद्धा आली आणि सगळ्यांनी त्या दोघांकडे रोखून पाहायला सुरुवात केली. दोघेही खूप प्रसन्न वाटत होते. लाज मिश्रित हसत होते आणि डोळ्यांमधली चमक तर वेगळीच होती. आणि सगळ्यांना असं बघताना पाहून मयुरी खूप लाजायला लागली. कोमल म्हणाली, "बघू बघू चेहरा. वा, काही चमकतोय ना, अगदी चंद्रासारखा." मयुरी हसून म्हणाली, "गप ग कोमल. बरं, नाश्ता झालाय का? यांना द्यायचा आहे." लता म्हणाली, "आता तुमच्या यांना नाश्ता तुम्हीच द्या हा ताई." मयुरी म्हणाली, "कोमल, जा ना तू घेऊन जिजूंसाठी नाश्ता." आणि लता म्हणाली, "नाही ग कोमल, नको जाऊस. ताईंनाच जाऊ दे. काय आहे ना, नव्या नवरीनं नवरदेवाच्या पुढे पुढे करायचं असतं, त्यामुळे खूप प्रेम वाटतं ना. आणि त्यांनी असं सतत एकमेकांच्या नजरेसमोर राहिल्यामुळे." आणि मग नाश्त्याची प्लेट घेताना, चहाचा कप घेताना हळूच नकळत हाताला हात लागणार. आणि मेघा म्हणाली, "आणि पुन्हा दिल गार्डन गार्डन होणार." तशा सगळ्या हसल्या आणि मयुरी लाजून म्हणाली, "लता गप्प बस ना गं आता. आम्ही दोघे काही नवीन नाही." आणि मेघा म्हणाली, "हो का? नवीन नाही तर ही चेहऱ्यावरची जी चमक आहे ती काय इतकी आली आहे? काय प्राशन काय केलं रात्री तुम्ही? अर्जुन भाऊजींनी कोणतं अमृत प्यायला दिलं?"
तशा सगळ्या जणी खूप हसल्या वात्रट. मग मयुरी नाश्त्याची प्लेट त्याच्यासाठी घेऊन गेली. पोहे पाहून अर्जुन म्हणाला, मयू मला पोहे नकोत, मला ॲसिडिटी होते. चैतन्य मध्येच पटकन म्हणाला, खा खा बिनधास्त खा, आता किती पण ॲसिडिटी होऊ दे, आता सगळी बाहेर निघणार एका झटक्यात, ते पण रोज रात्री. आता नो टेन्शन, घरचा डॉक्टर आला आहे ना आता. त्याचे सगळे खूप मोठ्याने हसले आणि मयुरी लाजून लाल होऊन किचनमध्ये पळून गेली आणि म्हणाली, काय करावं या सगळ्यांना, आता खूप पिडतील. पण छानसुद्धा तितकंच वाटत होतं. पहिल्या वेळी तर असली काही गंमत चिडवाचिडवी अनुभवायला मिळालीच नव्हती आणि ह्या सगळ्या गोड आठवणी पुन्हा खूप अविस्मरणीय होत्या. आणि मितू तिच्या गळ्यात पाहून म्हणाली, हे काय ताई, अहो पूजा झाली इतकी रात्रभर आणि पहाटे पहाटे काकड आरतीसुद्धा झाली असेल आणि तरीही मंगळसूत्र अजून उलटंच आहे, ते सरळ नाही केलं भाऊजींनी. आणि आता इकडे सेम राहुलसुद्धा असंच अर्जुनला म्हणाला की अर्जुन भाड्या, रात्रभर पूजा केलीस, चरणतीर्थ घेतलंस, प्रसाद खाल्लास, पहाटे पहाटे काकड आरतीसुद्धा केलीस आणि मंगळसूत्र तसंच उलटं ठेवलं. आणि आता अर्जुन थोडा हसला आणि म्हणाला, ते मी नसतं सुलटं करायचं, सुवासिनींनी करायचं असतं, तुमच्या बायकांना सांगा करायला. आणि तुमच्या लग्नात पण केलं असेल ना असंच तुम्ही. चैतन्य म्हणाला, अरे बाबा, आमच्या लग्नात सत्यनारायणची पूजा घातली आणि तिथंच बायकांनी केलं मंगळसूत्र सुलटं. पण आता इथं तर सगळंच हटके. सत्यनारायणची पूजा न घालता तूच पूजा घातलीस ना, मग तूच करायला हवा होतंस ना. अर्जुन म्हणाला, असं आहे होय, मग करीन की निवांत, काय गडबड आहे. चैतन्य म्हणाला, तुला गडबड नसेल पण आम्हाला गडबड आहे, आता आम्ही निघतो. आणि मग अर्जुन म्हणाला, थांब रे, कुठं पळतोस, आजची रात्र थांबा प्लीज. आणि वाफेवर आलेला चैतन्य म्हणाला, मग तुझी बेडरूम देणार का मला आज वापरायला. आणि अर्जुनराव लगेच म्हणाले, चैतन्य तुला उशीर होतो का, चल निघ पटकन. तसे सगळे खूप मोठ्यानं हसले आणि चैतन्य म्हणाला, बघा चावट भाड्या कुठला, आता झाला ना स्वतःचं सगळं, मग मित्राची हेल्प करायला नको का. अर्जुन म्हणाला, थांब रे, एक मोठं 7 BHK फार्म हाऊस बांधतो, मग तुझी मदतच मदत होईल, काय लोळायचं ते लोड तुझ्या बेडरूममध्ये. राहुल म्हणाला, अर्जुन ती 6वी आणि 7वी बेडरूम कोणाला. अर्जुन म्हणाला, एक प्रीतीला आणि एक माझ्या आशूला, तो पण मोठा होणार ना, छोटा नाही राहणार, मग त्याला त्याची प्रायव्हसी नको का त्याच्या बायकोसोबत. सचिन म्हणाला, तुझ्या आसूची बायको येईल तेव्हा तुझ्या तोंडात दात नसतील, मग तेव्हा पण तुला अशीच प्रायव्हसी हवी का. अर्जुन म्हणाला, हो मग माझ्या प्रायव्हसीत कोणी खोडा घातलेला मला कधीच चालणार नाही, तोंडात दात नसले तरी चालतील पण नुसती जीभ फिरवायची. तशी सगळ्या रॉयल बॉयजमध्ये थोडी थोडी खसखस पिकली. आणि राहुल म्हणाला, ए अर्जुन, फार्म हाऊसवरून आठवलं रे, तुझ्या शेताशेजारी म्हणजे थोडंसं बाजूला आहे तिथं नवीन शेत घेतलं मी आणि ती नवीन तलाठी मॅडम थोडी खास्ट आहे, खरेदीसाठी उतारे हवेत पण देतच नाही, खूप तंगवले आहे यार तिने मला, एकतर ऑफिसला येत नाही आणि फोन केला तर उचलत नाही, बघ ना जरा तू काहीतरी कर. आणि मग अर्जुन म्हणाला, हो नवीन आहे खरं आहे ती, पण तिची आणि माझी अजून भेट नाही, एक मिनिट मी बघतो काय ते. चैतन्य म्हणाला, राहुल तू नक्की शेती करणार का जॉब करणार आहे, किती शेती घेतोस यार, ऑलरेडी घरची आहे ना भरपूर, आणि त्यात तू एकुलता एक, कोण करणार इतकी शेती. आणि मग अर्जुन म्हणाला, चैतन्य लक्षात ठेव, वावर आहे तर पावर आहे, आपल्या शेतात उभा राहिल्यावर वेगळंच फिलिंग येतं यार. अँड फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन, वन मोर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, म्हणजे आपल्या शेतात तू बसू शकतोस केव्हाही कधीही कुठेही, गाणं म्हणायला आणि ब्रेक डान्स करायला. तसे सगळे एकमेकांना टाळ्या देऊन खूप मोठ्यानं हसले. आणि आता मयुरीने इतक्या कमी वेळात पटकन अर्जुनरावांसाठी उपमा बनवला सुद्धा आणि उपम्याची प्लेट समोर आली आणि सगळे रॉयल बॉयज असं म्हणून तोंड वासून आणि डोळे फाडून बघू लागले. इतके लाड, तेही इतक्या कमी वेळात दुसरा नाश्ता तयार. अर्जुन त्यांना डोळा मारत म्हणाला, बायको कोणाची, म्हणून ती युनिक आहे सगळ्यांपेक्षा, कळलं, एकदम हटके. चैतन्य म्हणाला, त्यांनीच तुला डोक्यावर चढवून ठेवलाय. अभि हसून म्हणाला,
नुसता डोक्यावर नाही, चढवून ठेवला बरं का चैतन्य. तुला कळते का मला काय म्हणायचंय? तसे सगळे पुन्हा खो खो करून हसले. आता रॉयल लेडीज आहेत याचं भान न ठेवूनच सगळे बोलत होते, कारण आता लपवण्यासारखं काही नव्हतं. आता सगळेच एकाच नावेतून प्रवास करत होते, प्रेमाचा प्रवास, रोमॅन्टिक प्रवास. अर्जुन म्हणाला, ए यार, त्या लाईटचं काय केलं ते बघा बरं. आणि अजून आहे तशीच ढाणाढाणा पेटलेली आहे, ती दुरुस्त करा. चैतन्य म्हणाला, जसा तू रात्री प्रणयाच्या आगीनं पेटला होतास ढाणाढाणा, हो ना? आणि ही लाईटही तशीच पेटलेली आहे, हो ना? आणि मग खूपच खुशीत येत चैतन्य हळूच अर्जुनला हसून म्हणाला, आणि हे अर्जुन, कसं वाटलं रे इतक्या गॅपनंतर पुन्हा ड्युटीवर यायला? अर्जुन हसून म्हणाला, तो पण गॅप घे आणि अनुभव, म्हणजे कळेल. हे ज्याचं यार त्यालाच ग्वाड असतं यार, तुम्हाला नाही कळणार. आणि म्हणूनच तुम्ही मला उजव्या बाजूला झोप, डाव्या बाजूला झोप असं चाललं होतं का? आणि ही आयडिया कोणाची म्हणायचं? नक्कीच अभिजितची असणार. राहुल म्हणाला, हो हो, त्याचीच आयडिया आहे. म्हटलं जरा यावेळी धूमधडाक्यात डॉल्बी लावूनच तुझा बँड वाजवावा, आणि तेही तुझ्या आवडत्या गाण्यानं. पण मजा आली ना अर्जुन? अर्जुन म्हणाला, बोंबलाची मजा आली. डिस्टर्ब होणार आहे तर माहीत होतं, पण असं काही होईल याची कल्पना नव्हती केली. चैतन्य म्हणाला, मग आता हटके अर्जुनरावांची हटकेच वाट लावावी लागणार ना, ती सुद्धा एकदम रॉयल. आणि असल्या तांत्रिक आयडिया अभिलाच सुचतात. राहुल म्हणाला, कारण अभितंत्र स्नेही आहे ना, आम्हाला तर फक्त कापाकापी आणि झाकाझाकी जमते. काय चैतन्य, बरोबर ना? आणि चैतन्य हसून म्हणाला, आणि उघडाउघडी आणि काडाघाली पण जमते. तसे पुन्हा सगळे मोठ्यानं हसायला लागले. आणि इकडे कोमल मयुरीला म्हणाली, पण ताई, आधी कोणी पाठ टेकवली ग? आणि जुजूंनी मनधरणी केली की नाही? आणि मोहदिकाईचं काय गिफ्ट दिलं सांग तरी? एकदम हटकेच असणार ना? तशी मयुरी खूप हसली आणि तिने काय गिफ्ट दिलं ते सांगितलं. तशा सगळ्या रॉयल लेडीज किचनवर फिरत फिरत हसायला लागल्या. आणि मयुरी म्हणाली, मनधरणी तर केलीच त्यांनी माझी, पण पाठ आधी कुणी टेकवायची यापेक्षा कुठे टेकवायची हा प्रश्न पडला होता. गाणी वाजायची ना पाठ टेकली की, पण त्याहीपेक्षा अर्जुनरावांना कधी एकदा पाठ टेकन असं झालं होतं. आणि मग लता मयुरीच्या चेहऱ्यावर, मानेवर लव बाईट आहेत का ते बघत होती आणि म्हणाली, इथं तर काहीच दिसत नाही, मग नक्की रात्री केलं काय? आणि मी म्हणाली, ताई, या हटके कपलच्या रोमॅन्ससुद्धा हटके आणि जखमासुद्धा हटके असतात. त्या अशा वरवर दिसत नाहीत, त्या तर आत झालेल्या असतात, एकदम खोल. हो ना मयुरी ताई? असं मिताली फार हळूच म्हणाली. आणि पुन्हा सगळ्या रॉयल लेडीज खूप हसायला लागल्या. बाप रे, हे हनीमूनचं हँगओव्हर तर उतरता उतरत नव्हता, अर्जुनरावांचा सुद्धा आणि रॉयल गँग मेंबरचा सुद्धा. आता ते अर्जुनरावांना आणि मयुरीला किती पिडणार होते काय माहीत. आणि तुम्हाला आवडला का हनीमूनचा हँगओव्हर? आवडला असेल तर कमेंट्स करत चला. कमेंट्स आली तरच एपिसोड लिहायला हुरूप येतो. थँक्यू.